काळवीट शिकार प्रकरणामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे। सलमानने आत्मसमर्पण करावं आणि तुरुंगात जावं अशी भूमिका राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे। तर सलमान खानच्या अडचणीमध्ये भर पडण्याची शक्यता आहे, कारण राजस्थान सरकारने आता सलमानच्या चिंकारा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे। सलमानने आत्मसमर्पण करून तुरुंगात जावं अशी भूमिका राजस्थानच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडलेली आहे। काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या अडचणीमध्ये त्यामुळे भर पडण्याची शक्यता आहे। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रशांत, नेमक्या काय घडामोडी घडलेल्या आहेत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात? नम्रता, अभिनेता सलमान खानच्या विरोधात ज्या अनेक केसेस आहेत त्याच्यातली ही एक केस आहे। 1998 साली एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमाननं चिंकारा काळविटाची शिकार जी आहे ती केलेली होती। 2007 साली या संदर्भामध्ये सत्र न्यायालयानं खरं तर एक निर्णय दिला होता, ज्याच्या अंतर्गत 2 प्रकरणामध्ये सलमानला 1 वर्षाची आणि एका प्रकरणामध्ये 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली होती। मात्र नुकतंच जुलै महिन्यामध्ये हायकोर्टाचा एक निर्णय आला आणि त्याच्यानुसार सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आली। त्याच्यामध्ये हायकोर्टानं असं म्हटलं होतं की ज्या बंदुकीतून त्या काळविटाची शिकार झालेली आहे तर ती सलमाननंच झाडली हे सिद्ध होत नाहीये। दुसरं, या प्रकरणामध्ये आणखीन एक महत्वाची साक्ष होती ती म्हणजे त्या ड्रायव्हरची। हरीश दुलानी नावाचा हा ड्रायव्हर या संपूर्ण केसच्या दरम्यान अनुपस्थित होता, तो गायब होता आणि त्याची उलट तपासणी करण्याची संधी बचाव पक्षाला मिळालेली नाहीये। त्यानंतर आज राजस्थान सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली या निर्दोष सुटकेच्या विरोधात आणि सुप्रीम कोर्टासमोर सांगितलेलं आहे की हरीश दुलानी नंतर तो समोर आलेला होता, तर त्याची तपासणी व्हावी आणि सलमानला जी निर्दोष सुटका झालेली आहे तर त्याच्या विरोधात आता किमान त्यानं 5 वर्ष तरी तुरुंगवास भोगावा आणि शरणागती पत्करावी अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र आज राजस्थान सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलेलं आहे। प्रशांत, या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।